नवापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, उपअभियंतासह शाखा अभियंता यांची चौकशीची मागणी। नवापूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 येथील उपअभियंता विजय वाघ, अमोल कदम व कापसे यांच्यावर शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवाई गट च्या वतीने करण्यात आली आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उपजिल्हाध्यक्ष अप्पा वाघ यांनी या संदर्भात मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सन 2023 ते 2025 या कालावधीत नवापूर तालुक्यातील रस्ता दुरुस्ती व नवीन रस्ते बांधकामाच्या कामांमध्ये खोट्या नोंदणी, बनावट एमबी रेकॉर्ड तयार करून शासनाची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे। माहिती अधिकारात माहिती मागूनही संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नसल्याचे नमूद करत कार्यालयात वारंवार भेट देऊनही अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गैरव्यवहारातून बेनामी संपत्ती गोळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून स्वतंत्र पथक नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 15 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। वरील प्रमाणात येत्या 15 दिवसात कठोर कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन दिले आहे। या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आम्ही वारंवार माहितीच्या अधिकारमध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारी संदर्भात माहिती मागितली, परंतु माहिती कोणत्याही प्रकारे देण्यात आली नाही व कागदाचे उत्तर सुद्धा देण्यात आले नाही व वारंवार त्यांनी आम्हाला 2-3 वेळा कार्यालयाला बोलून तुम्हाला माहिती देतो असं बोलण्यात आले, तरी माहिती उपलब्ध करून दिली नाही। त्या विरोधात आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करीत आहे। त्या संदर्भात आमच्या कार्यकर्ता व आम्हालाच काही झाल्यास हे सर्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी व या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून एकमुखी मागणी आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि मान्य कार्यकारी अभियंता यांना वारंवार पुरावे दिले आहे, परंतु मान्य कार्यकारी अभियंता साहेबांनी त्यांच्यावर 4 महिन्यात कोणतीही कारवाई केली नाही आणि कोणतेही आम्हाला आमच्या पत्राचे उत्तर सुद्धा दिले नाही। त्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात इथे उपोषण करत आहे।